नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। सामना वृत्तपत्राच्या रोखठोकमधून गंभीर आरोप। गडकरींचे नेतृत्व सर्वमान्य, गडकरींच्या पाठीशी मोदी आणि अमित शहा आहेत म्हणून ते काम करू शकले। काँग्रेसचे नेते सुद्धा त्यांना साथ देतात। केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी राऊत बेछूट आरोप करतात। सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। गडकरींविषयी एवढं प्रेम असेल तर राऊतांनी पेपरमध्ये लिहिण्यापेक्षा गडकरींच्या घरी जाऊन बोलावं। सामनातील राऊतांच्या दाव्यावर विकास ठाकरेंचा सल्ला। अमित शहांच्या हाती सत्ता आली तर योगी घरी बसणार, अमित शहा योगींना घरी पाठवतील। सामनाच्या रोखठोकमधून राऊतांचा दावा। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले। रोखठोक सदरातून संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। पंतप्रधान मोदींनी देशावर रशियाच्या पुतीनप्रमाणे राज्य केलं। त्यांनी देशाला गुलाम केला आणि 10 वर्षात गुलाम जन्माला घातले, तरीही गुलाम बंड करतोच। सामनातून संजय राऊतांचा मोदींवरही घणाघात। संजय राऊतांनी रोखठोकमधून अकलेचे तारे तोडले। राऊत भ्रमिष्ट अवस्थेत रोखठोक लिहित असावेत। 2019 मध्ये राऊतांनी मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न केले। हिम्मत असेल तर एक रोखठोक त्यावरही लिहा। बावनकुळेंचं ट्विट। 4 जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल। राऊतांना आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी त्यांनी करावी। हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल। संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांचा पलटवार। संजय राऊतांचे आरोप तथ्यहीन। संजय राऊतांच्या आरोपांवर शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर एकनाथ शिंदे पाठीमागून नाही तर समोर वार करतात। शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर राहुल देशमुखांना अटक। अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। वेंगुर्लेमध्ये बाबी रेडकर यांच्या बोटीवर काम करणाऱ्या 4 खलाशांचा मृत्यू। मंत्री दीपक केसरकरांनी घेतली बाबी रेडकर यांची भेट। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाईल, केसरकरांचं आश्वासन। येत्या 2 जून पासून भाविकांना पंढरपुरातील विठ्ठल रखुमाईचं पददर्शन पुन्हा घेता येणार। मंदिर संवर्धनासाठी काम गेल्या 3 महिन्यांपासून पदस्पर्श दर्शन बंद होतं। आजपासून मुरुड जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद। शासकीय आदेशानुसार पावसाळी खबरदारी म्हणून किल्ल्याला कुलूप। समुद्र किनाऱ्यावरील बोटिंग, स्पोर्ट्स राईड्स देखील बंद। गणपतीपुळे समुद्रकिनारी असलेली दुकाने 31 मे पासून बंद करावी लागणार। वातावरणातील बदल आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय। कोकणातील समुद्रकिनारी होणारं जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद। पावसाळ्यापूर्वी समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर मेरिटाईम बोर्डाचा निर्णय। वीकेंडच्या दुसऱ्या दिवशीही कोकणातील समुद्रकिनारे गजबजले। रायगड, दिव्यागर समुद्रकिनारी पर्यटकांची तुफान गर्दी। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी काँग्रेसकडून निबंध स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेसाठी माझा बाप बिल्डर असता तर अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण असे विषय। निबंध स्पर्धेतून पुणेकरांच्या भावना कळतील। पुण्यातील ड्रग्ज पब वाहतुकीचा प्रश्न अनेकदा सभागृहात उठवला, मात्र प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई केली जाते। निलंबित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आमदार धंगेकरांची मागणी। पुण्यातील बॉलर पबवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई। पार्टी सुरू असताना उत्पादन शुल्क विभागानं केली रेड। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणानंतर पिंपरी चिंचवड महापालिका ऍक्टिव्ह मोडवर। अनधिकृत वाकड इथलं रूफटॉप हॉटेल त्याच्यावर हातोडा चालवला। नागपूर अपघातावेळी आरोपी प्रमाणापेक्षा अधिक दारू प्यायल्याचं तपासणीमध्ये उघड। पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचं प्रकरण। नॅशनल काँग्रेस पार्टी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल। महिला बालविकास आणि पाणीपुरवठा विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप। नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अतिश उमरेंची फडणवीसांकडे तक्रार। कोल्हापुरात मध्यधुंद टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड। राजेंद्रनगर परिसरात हातात तलवारी घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न। नाशिकमध्ये वाहनांवर दगडफेक करत दहशत माजवणारा पोलिसांच्या ताब्यात। नागरिकांमधील भीती कमी करण्यासाठी सातपूर पोलिसांनी काढली आरोपीची धिंड। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर। व्यावसायिक मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार संकर्षण कराडे याला, तर नियम आणि अटी लागू या नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर।
दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना UAE संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा. अबुधाबी येथे दौऱ्यासाठी गेले असताना रजनीकांत यांना व्हिसा प्रदान. दिल्लीत बाल रुग्णालयाला आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीमध्ये 7 चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू. 12 मुलं वाचली. गुजरातच्या राजकोटमधील गेम झोनमध्ये भीषण आग. 32 जणांचा होरपळून मृत्यू. 10हून अधिक जणांना वाचवण्यात यश. राजकोटच्या TRP गेम झोन आगीप्रकरणी 28 जणांचे DNA सॅम्पल गांधीनगरला पाठवले. नमुना परीक्षणाच्या अहवालानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले जाणार. सोन्याच्या दरात प्रतितोळा 2200 रुपयांची घट. 4 दिवसात सोन्याचे दर 74,500 वरून 71,800 वर. चांदी प्रतितोळा 91,500 रुपयांवर. आठवडाभराच्या तुलनेत चांदीच्या दरातही घट. देशभरातील 6,80,000 मोबाईल नंबर बंद होण्याची शक्यता. हे मोबाईल नंबर फेक किंवा बनावट डॉक्युमेंटचा आधार घेऊन चालू केल्याचा टेलिकॉम विभागाला संशय. T20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ अमेरिकेत दाखल. 2 जूनपासून वर्ल्ड कपला सुरुवात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.